आज माझ्या जीवनातील खूप अनएक्सपेक्टेड क्षण आहे. आज माझी मेहंदी आहे. माझी आणि शशांकची पहिली भेट 29 एप्रिल 2024 रोजी झाली होती. मला वाटलं पण नव्हतं की आमचं लग्न जमेल. त्यांचं पण पहिलं स्थळ आहे आणि माझं पण हे पहिलं स्थळ आहे. शशांकचा स्वभाव खूप शांत, समंजस आणि मला खूप समजून घेतात. ते अजून लग्न व्हायचं आहे आमचं, पण लग्नाच्या आधीच असे खूप मुवमेंट आले की काही गोष्टी मला ॲडजस्ट करायच्या होत्या, पण मला ॲडजस्ट न करायला लावतात काही गोष्टी त्यांनी ॲडजस्ट केल्या. माझ्या सासूबाईंचा स्वभाव खूप प्रेमळ आणि खूप असा केअरिंग आहे. मी 2-3 वेळेस एंगेजमेंट झाल्यापासून आजारी पडले होते, तर त्यांनी म्हणजे असं दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून तब्येत ठीक आहे का वगैरे असं खूप विचारून काळजी केली होते. आणि माझ्या सासऱ्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचा स्वभाव थोडा मला स्ट्रिक्ट वाटतो, पण तेवढा स्ट्रिक्ट असला पण पाहिजे, कारण त्यांच्या त्या स्ट्रिक्टपणामध्ये पण खूप सारं प्रेम आहे त्यांचं. ते पण असं मी आजारी पडल्यानंतर कॉल करतात, ठीक आहे का वगैरे, बाहेरचं जास्त खाऊ नको हे ते. त्यांनी पण खूप मी आजारी असताना काळजी घेतली. दोघे पण खूप छान. दो दिलों की ये प्रेम कहानी ले आए देखो कहाँ, इन लकीरों में मिलना अपना था जन्म पहले लिखा. हमारे मिलन को है तरसे जो नैना, इन्हें आज ना रोकना. जुदा अब ना होंगे करो हमसे वादा, मेरा साथ ना छोड़ना. तुम्हें आज पाएंगे या मर ही जाएंगे, ये ख्वाब ना तोड़ना. इश्क है करया तर गए दरिया, रब मन तेन साहेबा के सारे जग नू भुल गए सबनू, रब मन तेन साहेबा. खरं सांगायचं झालं तर ज्यावेळेस आमची पहिली भेट झाली होती त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की आमचं लग्न होईल, पण आज तो दिवस आला आहे की आज माझी मेहंदी आहे आणि 15 डिसेंबरला माझं लग्न आहे. आज मी खूप खुश आहे, कारण मला जसा पाहिजे होता तसा लाईफ पार्टनर मिळाला आहे आणि मी खूप आनंदी आहे की माझं त्यांच्यासोबत लग्न होते. थँक्यू सो मच शशांक, माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल. इथून पुढे प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्यासोबत असेल हे प्रॉमिस आहे माझं. कि सारे जग नू भुल गए सबनू, रब मनिया तैनू साहिबा. इश्क है करया तर गए दरिया, रब मन तेन साहेबा के सारे जग नू भुल गए सबनू, रब मन तेन साहेबा. बिन पूछे ही जान ले मेरा हाल तुम्हारिया,